सोबतच एवढा मोठा तरस घेऊन येते म्हणलं होतं तरस तरी काय करणार. तर मंडळी, स्वागत आहे आपलं यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. फायनली लोकेशन रिव्हील होईल. तर राम राम मंडळी. तुमच्या कमेंटच्या वजाखाली मी दबून जाता जाता राहिली. रस्तं, झाडं, झुडपं सगळं ठेगळं ठागळं बघता बघता तुम्ही आपल्याला वर डोंगरावर जायचं टाळला ते मला कळलं. आता तुम्ही तन मन धन लावून ऐकलं आणि उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या मनाने जर बघितलं तर तुम्हाला लोकेशन लक्षात येईल. तर ही जी गत म्हणजे अशी झाली होती, सशाला जाऊ का माशाला जाऊ, जाऊ नको कुठं थांब इथंच. बाबा चरंडेश्वरला जायला इकडनंच रोड आहे ना? हा, चांगला आहे का ह्या बाजूचा रस्ता? पायऱ्या आहेत ना? हो, पण पायऱ्या आहेत ना? हा, अर्धवटपणा नाही तर शानपणा दडला नव्हता. त्या बाबांनी सांगितलं की गाडी वरती घेऊन जा, म्हणजे लोकलचे चोर हे लोकलच्याच माणसांना माहिती असतात. त्यांनी तुमचं काही न चोरता तुम्हीच स्वतःच अरे कहना क्या चाहते हो, नको त्या ठिकाणी नको त्यावेळी स्वतःचा शानपणा लोखंडाच्या चाळणीतून गाळायचा नसतो. आता तुम्ही मला किती वेळ अजून तुझे रस्ते, झाडं, झुडपं, तर तुम्ही श्वास चालू ठेवून शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर आपण घातलेला आहे इथून टर्न आणि आपण जाणार आहे आता चरंडेश्वरला. दॅट्स इज अ डेस्टिनी. तू दिसतोय का नाही? तिथनं दिसतात पायऱ्या, दिसतात का तुला थोड्या? माझ्याकडे ना, हा तर मंडळी ऐका, तुम्हाला सांगायची एक महत्वाचा मुद्दा म्हणजे असा, माझ्याकडे ना एक अशी मैत्रीण आहे, ती चावीची बाहुली असती ना, सेम त्या टाकायच्या. आम्हाला नदी वाई लागत, पाऊस पडेल का, शी इज ऑलवेज डुईंग हिअर हेड. वा किती भारी इंग्लिश आहे. मला तो ह्या बंगल्याला पण नाव चरंडेश्वर. तसं सातारकर आहे, आपण विचारायची काही गरज नाही, पण कसं तरी पण ह्या बाबांना विचारतो. नको ह्यांना विचारायला, आता त्यांना विचारलं म्हणजे ह्यांना काय वेगळं विचारणार आहे आपण. अगं सरळ ना कले ती फिरवती कुत्री. हे बघ इकडनं दिसतात का त्या पायऱ्या तुला? ते गुगल मॅपला म्हणावं तू काय कामाची नाही. हा, हो आपण दोघी जाणार आहे तिथे. किती रस्ता खराब आहे राव, एवढी पब्लिसिटी झाली त्या मंदिराची राव. हे रस्ता, हा शशिकांत शिंदे अर्धाच रस्ता केलाय त्यांनी. अर्धा रस्ता कोणासाठी ठेवला काय माहिती. आय थिंक आपण जवळ आहोत आपल्या डेस्टिनेशन. आता तुम्ही मला अजून किती वेळ तुझा रस्ता, झाडन झुडपन. रुको जरा सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हा, तर आपण नुकतंच पोचल्या आपण आपल्या मैनीला लावायला जागा बघितली, कारण तिला विश्रांती तर आपल्याला शांती. नाही रा आपलं श्राद्धच घालायला लागत. आणि प्रेमानं काढतीस ना. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तर फायनली बजरंग बली की जय म्हणत आपण आपल्या डेस्टिनेशनवर सुखरूप पोचलेलो आहोत. आणि हॅपी जर्नी फॉर मी म्हणत जा काय पुढं गोंधळ घालून ठेवला आहे तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण खरा गेम तर आता स्टार्ट होतोय. दुरून डोंगर साजरे तशीच कशी गत झाली होती हे वातावरण आणि किलबिला टाईप. आता हे तोंडाचं काढलं नाही तर नक्कीच म्हणजे एक मिनिट, ऑक्सिजनची बाटली वरती न्यायला लागेल. एक मिनिट. अजून तर सांगतोय 1/2 किलोमीटर. आणि हो किती दाखवलंय तरसापासून सावध राहा. आता मी सोबतच एवढा मोठा तरस घेऊन येते म्हणलं होतं तरस तरी काय करणार. आणि तरस बी लाईक डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ द कॉमन मॅनच आहे ना तो. त्याच्या पुरुषत्वावर मी शंका घेतली. हो, कडेला एवढी दाट झाडी आहे, अशी एवढी दाट.
सांबर आहे. हां, सांबर दिसलं तर नक्कीच आम्हाला खूप भारी वाटेल. आलोय खरं जरंडेश्वरला जायचं, डोंगरावर जायचं, पण आता मला 4 पायऱ्या चढूनच माझा जीव मुठीत आला ग झाले. तर बघ आणि तिथे बसायचं का आपण? एवढी दाट झाडी आणि कडनं ये बाया बाजार. आम्ही आता इथे जरा विश्राम करतो. गाणं येतं नको व्हायचं. लाकडं बसायचं मला, लाकडं. आहे का कधी बस की. तर मंडळी स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. खरी मजा तर पुढं आता सुरू झाले. सो नेक्स्ट पार्ट लवकरच येईल. आणि तुम्ही तुमच्या सवडीने नावडीने ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.